पावसाळा सुरू झाला की सर्वात आधी आठवते ते म्हणजे गरमागरम भजे. तर आज आपण मिरचीचे भजे बनवणार आहेत. त्यासाठी ना मिरच्या घेतलेल्या आहे. याला मध्ये असं कट करून यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या. तर या पद्धतीनेच मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहे. कधी-कधी ना मिरच्याच्या बिया राहिल्या तर मग ना ते तिखट लागतं. त्याच्यामुळे बिया या पद्धतीने काढून घ्यायच्या. आता ह्या साईडला ठेवून घ्यायच्या. आता एका भांड्यामध्ये 2 वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा भरून तांदळाचं पीठ घेतलं म्हणजे भजी आहेत ना थोडीशी कुरकुरीत होतात. सोबतच थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून आता याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि पाण्याने आपण आता याला घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं. तर चमचाने या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं. तर हे बॅटरसुद्धा तयार झालं. हे आपण साईडला ठेवून घेऊया. एका भांड्यामध्ये उकळलेले बटाटे घेतले. याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, सोबतच थोडंसं आमचूर पावडर टाकायचं म्हणजे याची चव खूप छान लागते. सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर यात काय मी हळद टाकायला विसरले म्हणून थोडीशी हळद टाकून घेतली. आता परत याला मिक्स करून घ्यायचं. हे सगळं हाताने ना चांगलं एकजीव करून घेतलं. आता ज्या मिरच्या होत्या ना त्याच्यामध्ये हे आता आलूचा मसाला आहे तो भरून घ्यायचा. चांगला दाबून भरायचा म्हणजे आतपर्यंत चांगला मसाला सगळ्या मिरचीमध्ये फिल झाला पाहिजे. तर बघू शकता या पद्धतीने सगळ्याच मिरच्या मी इथे तयार करून घेतल्या. आता ना हे बॅटर जे घेतलंय ना त्याच्यामध्ये मिरच्या अशा डुबवून घ्यायच्या आणि डुबवून घेताना ना असं भांड्याला असं ओढून घ्यायचं म्हणजे अशी एक लाईन येते आणि त्या लाईनवरून जेव्हा मिरची तळली जाते ना, ते खायला खूप छान लागते. तर या पद्धतीने सगळ्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि तेलामध्ये टाकून आता याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. चांगला कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आणि मस्त असे चमचमीत आपली मिरची भजी तयार झाली आहेत. तर तुम्हाला पावसाळ्यात सर्वात जास्त खायला काय आवडतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. माझ्याकडनं झालं ना तर ती मी रेसिपी नक्कीच बनवणार. तर या मग गरमागरम भजी खायला. चला तर मग बाय.